पुणे विमानतळावरती कुत्रा आल्यामुळे विमानाचं लँडिंग 57 मिनिटांनी उशिरा झालंय। भुवनेश्वरहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX1097 विमानाचं लँडिंग धावपट्टीवरती कुत्रा आल्यामुळे थांबवण्यात आलं होतं आणि विमानाने 57 मिनिटे हवेत फेरी मारल्यानंतर सुरक्षित लँडिंग केलंय। ही घटना प्रवासी सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने विशेष मतदार यादी सुधारणा मोहीम सुरू केली आहे। 2003 नंतर पहिल्यांदाच अशी व्यापक मोहीम राबवली जात असून मतदारांची ओळख तपासण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण केले जाणार आहे। 2003 नंतर नोंदवलेले मतदारांना कागदपत्र सादर करावी लागणार आहेत आणि ही मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत चालणार असून विरोधकांनी मतदारांवरती लक्ष केल्याचा आरोप देखील केला जातोय। पुढील आठवड्यापासून भारतीय शेअर बाजारात 7 नवीन IPOs सुरू होणार आहेत आणि 19 कंपन्यांच्या शेअर्स यादीबद्ध होणार आहेत आणि यात वित्तीय सेवा, अन्न, कृषी, रसायन, तंत्रज्ञान आणि फॅशन अशा विविध क्षेत्रांमधल्या IPOsचा समावेश असणार आहे। हे सत्र गुंतवणुकीसाठी सुवर्ण संधीप्रमाणे आहे आणि योग्य कंपनी निवडल्यास चांगला परतावा मिळण्याची शक्यता देखील आहे। महाराष्ट्रातील पहिल्या क्वालिटी मेरिट लिस्ट नंतर प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसरी 11वीची मेरिट लिस्ट जाहीर होणार आहे। त्यांनी आपल्या कॉलेजच्या प्राधान्यक्रमामध्ये बदल करून पात्रता दाखवावी लागणार आहे। राज्यातील 9,500 महाविद्यालयांमधून एकूण 1108 रिक्त जागांसाठी अद्याप कोणत्याही विद्यार्थ्याने अर्ज केलेला नाहीये आणि त्यामुळेच या जागांमध्ये प्रवेशासाठी तिसरी, चौथी यादी तयार होऊ शकणार आहे अथवा काही जागा लॉक होण्याची देखील शक्यता आहे। विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत पहिल्या यादीतील प्रवेश निश्चित करावा लागणार आहे आणि त्यानंतर प्राथमिकता बदलली जाऊ शकते आणि 8 जुलैला रिक्त जागांची यादी प्रकाशित होणार आहे। महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज 30 जून पासून सुरू झालं असून ते 18 जुलैपर्यंत चालणार आहे आणि या अधिवेशनामध्ये 14 महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत। यामध्ये स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल 2025 यासारखी विधेयके देखील सरकारकडून मांडली जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। याशिवाय सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 3,600 कोटींचा निधी मंजूर केलाय। हिंदी सक्ती आणि 3 भाषा धोरणाचा वाद हा देखील अधिवेशनात गाजण्याची शक्यता असून यावरती चांगलीच चर्चा होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पहिल्या वर्गापासून हिंदी अनिवार्य करण्यासंबंधी 2 शासन निर्णय म्हणजे GRS रद्द केलेत आणि ज्यामुळे 3 भाषा धोरणांवरून सुरू झालेला वाद थांबलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार आता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली समिती तयार करण्यात येणार आहे आणि जी पुढील धोरणासाठी मार्गदर्शक देखील ठरणार आहे। विरोधकांचे मोर्चे आणि GR जाळण्याच्या ऐक्यपूर्ण आंदोलनानंतर हा निर्णय घेतला गेलाय। फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरती आरोप केलाय की त्यांनी स्वतःच मंजूर केलेल्या धोरणावरती आता भाषेच्या राजकारणाचा आरोप करत आहेत। ठाकरेंनी केंद्र सरकारवरती मराठी विरोधी असल्याचा देखील खडतर आरोप केलाय। महाराष्ट्राच्या लातूरमधील उदगीर तालुक्यामध्ये भीमा तांडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे। 4 वर्षाच्या आरुषी नावाच्या मुलीने चॉकलेट खरेदीसाठी पैसे मागितले असताना तिच्या वडिलांनी सदरच्या नाराजीमध्ये तिचा गळा बांधून हत्या केली आहे। आरोपीचं नाव बालाजी राठोड असून तो मद्याच्या व्यसनामुळे वादखोड करणारा असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। घटना रविवारी दुपारी घडली आहे। बालाजी राठोडला पोलिसांनी हत्या प्रकरणात त्वरित अटक देखील केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। मृत मुलीच्या आईने आरोपीला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली आहे। भारतीय रेल्वे आता रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधीच आरक्षण चार्ट तयार करणार आहेत आणि त्यामुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना वेळेत निर्णय घेता येणार आहे आणि सुविधा अधिक सुकर देखील होणार आहे। याच सोबत दुपारी 2 वाजण्याच्या आधी जाणाऱ्या गाड्यांसाठी चार्ट रात्री 9 वाजता प्रकाशित केला जाणार आहे। तात्काळ तिकिटांसाठी 1 जुलैपासून आधाराने OTP प्रमाणीकरण अनिवार्य ठेवण्यात येणार आहे।